हां उठवा एक मिनिटात लगेच. कोणत्या बैलाची कालवड डॉक्टर? सिमेंट दे. तेच तुम्हाला सांगा. शरीर रचना कलर चांगलं पडले. प्रश्न नाही. पाय बी किती छान पडले. होय होय दणकट पडले. तोंडाला लावून. त्या गाईची कालवड आहे. डॉक्टर हिस्ट्री यांची ठेवा. होय ही ठेवायची. हे त्यांना मी सिमेंट भरवल्यावर सांगितले. हे माझं आहे म्हणून ठेवायची नाही. मी घेऊन जाणार म्हटलं. हां हां हां. आता ह्याला कोसं चांगल्या पद्धतीचे भरून लाईन काय पडेल. होय होय होय. अहो ही रचनाच वेगळी आहे. आता बोला की आपल्या बैलाच्या वासरांमध्ये सुद्धा रचना नाही गावात. तुम्ही सांगू का त्याच्यामुळे ज्यावेळी ते जन्मलेला पहिल्या दिवशी माझ्याकडे फोटो आहे तुम्हाला टाकतो. त्याचवेळी म्हटलं ही लई वस्तू आहे वेगळी अतिशय वेगळी वस्तू आहे. त्यांना सांगितलेलं तुम्ही ही द्यायची नाही. हे थांबतूक झालं मी घेऊन जाणार. एक मिनिट सर. मामा गाव कोणतं तुमचं? अक्कलकोट. तुम्ही तिकडचं आहे मग इकडं कधी बसून आहे? 72 बसून. मुलं किती आहेत तुम्हाला? काय करताय इकडे? शेती. शेती घेतली का शेती करताय? शेती करते लोकांची शेती करताय. किती वर्ष झालं मामा? किती वर्ष झालं शेती करताय? शेती हा मला वाटतं चालून शेतीच करतोय. आणि मुलं? एकटाच मुलगा आहे मला. हे नातू आहे. वडील आहेत का नातू? नातू आहे. दोघं नातू आहे. बरं बरं बरं. कालवड घरची आहे का विकत घेतलेली? कोणत्या प्रकारातली कालवड आहे? कलर कोणता आहे? बरं बरं. मग ह्याची घरचीच आहे का? मग आई गोट्यात आहे इथं. बरं ती कोणत्या प्रकारातली? खिलार. कलर कसला आहे तिचा? पांढरा आहे. किती वेताची गाई आहे ती हिची आई? पहिले वेत. बरं पण नंतर दुसऱ्या वेताची कालवड झाली. बरं बरं. आणि म्हणजे खिलारच सांभाळत आहे का इतर काय सांभाळते अजून? आणि खिलार का सांभाळत आहे? खिलार ते पहिल्यापासून घरात आपल्या आहेत त्यामुळे सांभाळतो. बरं पहिल्यापासून आहे म्हणून एक भाग वेगळा. त्याचा काय फायदा करून घेताय का तुम्ही शेतीला स्वतःला घरात? नाही आम्ही शेतीला घेतो. हां शेतीला स्वतःच आम्ही बैल तयार करून आऊत करतोय. बरं आता घरचे 2 आहेत. बरं आऊत चालू आहे आमचा आता. चालू आहे गाडी चालू आहे. बरं 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 बरं. आहेत ते घरच्या गायचीच का? मग त्या बैलांची आई कुठं आहे? त्या बी बैलांच्या आई तुझा आपल्यातच आहे. बरं बरं. म्हणजे घरच्या गायची बैल बनवून तुम्ही तयार करून मेहनत करता त्याच्यावरती. बरं बरं बरं. किती महिन्याची कालवड आहे मामा? कालवड हा बघा वर्षी कालवड आहे. 1 वर्ष झालं का? तारीख वगैरे लिहून ठेवली आहे का? तारीख वगैरे काय नाही. बरं बरं ठीक आहे. तुम्हाला माहित नाही का मामा गाई वेलेली तारीख वगैरे? ठीक आहे. साधारण किती? बरं मग साहेबांना माहीत असेल तारीख? काय ठीक आहे. साहेबांचं नाव काय? दीपक सोलंकर. दीपक सोलंकर. बरं मग त्यांच्याकडे माहिती असणार आहे. ठीक आहे ठीक आहे. चालेल 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 चालेल. काय अडचण नाही. म्हणजे त्यांच्याकडे माहिती असणार आहे साहेबाकडे. त्यांनी मार्गदर्शन केलं होतं तुम्हाला. ओके बरं बरं. मामा देशी गायचं गोमूत्र शेण म्हणा दूध म्हणा वापरताय? दूध वापरतोय. कशासाठी? त्यासाठी म्हणा आता बालकाला मुलाला म्हणा कोणाला काय झालं तर कोण देशी गाय दूध मागते औषधाला. बरं. आणि ह्यांना प्यायचं बंद करतो त्यांना देतो. आणि जर त्यांना नको असलं आम्हाला बी काय घरात मसरा आहेत सगळं काय निघेल ते मेहनीच भेटत. बरं बरं. कालवड असू दे खोंड असू दे आम्ही काय काढायला बघत. आणि गोमूत्र म्हणा गायींचं शेण म्हणा कशाला काय वापर नाही. बरं म्हणतात लोक वापरा वापरा बरं. औषध मारा फवारणी करा हे करा म्हणतात. खरं आम्ही प्रयत्न केले नाही. आजपासून करा प्रयत्न. बिनधास्त करा. तुमच्या शेतीत काय पिकवत आहे का नाही ते बाहेरचे खतान पिकवण्यापेक्षा ह्यांचा खत वापरा. आणि कसा वापरायचा खत म्हणून जर प्रश्न पडला विचारायचा असेल ह्या व्हिडिओमध्ये नंबर देतो 82 75 20 88 75 माझा नंबर आहे. त्या नंबरला कधी कॉल करा. तुमच्या नातूला सांगा कॉल करायला. आणि ती शान आणि गवतार कसं वापरायचं म्हणून विचारायचं. त्यावेळेला तुम्हाला सगळा सल्ला देतो. परत एकदा नंबर सांगतोय 82 75 20 88 75. ओके परत एकदा सांगा नाव तुमचं? रघुनाथ गंगाराम देवकर. ठीक आहे मामा धन्यवाद.